नमस्कार. आज आपण सर्व एकत्र यायचं कारण म्हणजे आज आरंभ प्रस्तुत गुणगौरव पुरस्कार 2023 या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार. चला तर मग आरंभचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि त्याच्या गोड आठवणी तुमच्या डोळ्यासमोर सादर होतील. आज सुद्धा तो सुवर्ण क्षण आठवतो. दिनांक 20 जुलै 2017. ह्या दिवशी आरंभ पथकाची सुरुवात झाली. मोजक्याच वादकांना घेऊन पथक सुरू झालं. जेमथेम करून प्रमुखांनी पैशाची व्यवस्था करून पुण्यावरून ढोल ताशा सामग्री आणली. गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही सुरुवात केली. पण सामग्री ठेवायचं कुठं हा प्रश्न पडला. तेव्हा आमचे लाडके आमदार माननीय श्री अभय पाटील साहेब यांनी आम्हाला सामग्री ठेवण्यासाठी चिंतामण शाळेमध्ये व्यवस्था करून दिली. आज ज्या खोलीमध्ये सामग्री ठेवण्यात आली आहे त्या खोलीमध्ये एकदा नजर टाकली तर वाह छान असा उल्लेख येईल. इतके नेटनेटके आणि स्वच्छ, जणू काही स्वतःचं घरच आहे. मग सरावाची सुरुवात झाली. पारंपरिकरित्या पहिला हात, दुसरा हात, तिसरा हात सराव करत करत जेव्हा प्रमुखांनी ट्यून शिकवला त्यावेळी वादकांच्या चेहऱ्यावर विश्वास आणून दिला. आणि मग कानावर पडलं म्हणजे लोकमान्य प्रस्तुत ढोल ताशा स्पर्धा. पहिली स्पर्धा, नवीन अनुभव, सगळं काही नवीन होतं. त्यामुळे मनात थोडी भीती होती. पण अगदी शिस्तबद्ध पद्धतीने वादन झालं. क्रमांक नाही मिळाला पण आत्मविश्वास नक्की मिळाला. जसजसं पथक पुढे चालू लागलं त्याचबरोबर नवीन वादक सुद्धा आमच्याबरोबर जुळले गेले. सरावाच्या वेळी खूप धमाल असायची, खूप मस्ती करायचो आम्ही. पण प्रमुख चिडले म्हणजे तेवढंच सिरियस होऊन सराव करायचो. सगळ्यात भारी म्हणजे आपला आवडता सण गणपती. गणपतीचे ते 11 दिवस घरी कमी आणि पथकाबरोबर जास्त राहायचो. सगळ्यात भारी म्हणजे जेव्हा ताशाची तर्री पडायची आणि त्याच तालावर ढोल वाजायचे तेव्हा संपूर्ण बेळगावकर आमच्या तालावर नाचायचे. काय तो आगमन सोहळा, डोळ्याला थक्क करतील तसे ते दृश्य असायचे. गणपती विसर्जना दिवशी नकळत डोळ्यातून पाणी यायचं. कारण यावर्षीच वादन सुद्धा संपलं आणि बाप्पा पण आपल्या घरी निघाले. पण जेव्हा दुसऱ्यांदा स्पर्धेमध्ये उतरलो तेव्हा आत्मविश्वास नेक्स्ट लेवलचा होता. कारण भरपूर मेहनत घेतली होती. प्रमुख तर रात्री 12 वाजेपर्यंत सराव घ्यायचे. त्यानंतर आम्ही घरी जाऊन स्वप्नात पण तेच गुणगुणायचो. सगळ्यात भारी म्हणजे बेंचवर केलेला सराव, फुल ऑन धमाल. रात्र सकाळ सराव करून ते म्हणतात ना, कष्टाचं फळ नक्की मिळतं. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जिंकून आलो. काय तो क्षण होता, काय तो आनंद, जसं की वर्ल्ड कपच जिंकलो. तेव्हा संपूर्ण बेळगावात हवा म्हणजे फक्त आरंभ पथकाचीच होती. वो बोलते हैं ना, गाव में नया शेर आया है. आज आरंभ पथक कितीही मोठा झाला तरी आपण कोणावरही ईर्ष्या केली नाही. मग काय, तिकडून जी भरारी वाढली मग जिकडं तिकडं ब्ल्यू वॉरियर्सच दिसायचे. त्या स्पर्धेनंतर आरंभकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला. कारण एवढं मस्त ट्यून सेट केला होता की सगळ्यांची अपेक्षा वाढली होती पथकाकडून. आणि त्याच अपेक्षांना नवीन रंग देण्यासाठी आरंभ प्रस्तुत ताल आविष्कार ढोल ताशा स्पर्धा आयोजित करण्यात आली. लेट झालं तरी लेटेस्ट म्हणून आरंभ पथकाने स्वतः स्पर्धा आयोजित केल्या. एवढं मोठं ग्रँड इव्हेंट करायचं म्हणजे सगळ्यांना मोठा प्रश्न पडला होता. पण आमचे प्रमुख म्हणजे कसं, ऑलराऊंडर, सगळं काही व्यवस्थित अरेंज करून सगळी कामं व्यवस्थित वाटून दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे मान्यवर, पालक, तुम्हा सगळ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच एक भव्य दिव्य ताल आविष्कार स्पर्धा पार पाडली. काय ते लाइटिंग, काय ते डेकोरेशन, सगळं कसं अगदी ओके मध्ये. आणि सगळ्यात भारी म्हणजे आमचे व्हॉलेंटियर्स ब्लॅक टी शर्टमध्ये फुल कडकमध्ये आपली जबाबदारी सांभाळत होते. आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला बेळगावकरांकडून. या इव्हेंटनंतर आरंभ परिवार खूप मोठा झाला आणि आरंभ परिवारामधील सदस्य सुद्धा लोकप्रिय झाले होते. आणि तेवढ्यात आली ती म्हणजे बेळगावची शिवजयंती. बेळगावच्या शिवजयंतीचा नादच करायचा नाही आणि आरंभ पथकाचा पण नाद करायचा नाही. कारण आमचं कायम टॉपचं प्लॅनिंग असतं. जबरदस्त अलंकार, काय तो स्टेज, खूप आवडला होता सगळ्यांना. स्पेशली दुर्गादेवीची मूर्ती, काय तेज होतं त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर. साक्षात देवी प्रसन्न झाली की काय असंच वाटायचं. तसं खूप जणांना आवडली ती मूर्ती, मस्तच झाली होती. खरं सांगायचं तर
वन साइड शिवजयंती गाजवली होती आरंभ पथकाने बेळगावात. पण या सगळ्यामध्ये कोविडमुळे थोडा सगळ्यांना ब्रेक लागला. पण आरंभ पथकाला मदत कार्य करायची संधी सुद्धा मिळाली. जवळपास 120 युनिट ब्लड केएलई संस्थेला आरंभ पथकाने रक्तदान शिबिर माध्यमातून केली आणि इम्युनिटी बूस्टर असो किंवा रेशन किट गरजू वादकांना देण्यात आली. कोविडमुळे ब्रेक पडला म्हणत असताना 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे दिवशी स्वराज्य ॲट 75 या थीमवर 75 ध्वज नाचवण्यात आले. हा आगळावेगळा कार्यक्रम खूप जणांना आवडला. आमदार अभय पाटील सरांनी या कार्यक्रमाला खूप मदत केली. सगळ्यात भारी आठवण म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी थोडा पावसाने त्रास दिला. पण पावसाचं आणि आरंभ पथकाचं एक वेगळंच नातं आहे. तो पण थांबत नाही आणि आम्ही पण थांबत नाही. हे आमचं रूप बघून पालक मात्र पावसात सुद्धा थांबून आम्हाला प्रतिसाद देत होते. जेव्हा वादन झालं तेव्हा सहज माझी नजर बाजूला गेली तर सर्व वादकांचे पालक सुद्धा पावसात थांबून आम्हाला प्रतिसाद देत होते. ते दृश्य बघून डोळ्यात पाणी भरून आलं, पण अभिमानही वाटला. एवढ्या आठवणी आहेत पथकाच्या, सांगत बसलो तर दिवस कमी पडेल. ज्योतिबाची ट्रिप काय धमाल झाली होती. पूर्ण गुलाल उधळून संपूर्ण जल्लोषात नाचत सगळीकडे गुलालच गुलाल आणि सगळ्यांच्या तोंडी एकच नाव, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. एक एक विषय डोळ्यासमोर आले ना, चेहऱ्यावर एक स्मितहास्य निर्माण होतं आणि कधी अश्रू सुद्धा येतं. आमचे प्रमुख आणि वादक ट्यून सेट करायचे ना, तेव्हा रात्रभर सराव करणार आणि काही वेळा तर सराव करता करता तिकडेच शाळेमध्ये झोपून जाणार. काय ती डेडिकेशन, हॅट्स ऑफ त्या सगळ्यांना. आमचं पथक म्हणजे साधन आहे. कारण रात्री 1 वाजता मॅगीचा बेत तयार होतो. आणि कसं आहे, रात्री 1 वाजता मॅगीचा बेत होतोच आणि त्यामुळे आम्हाला पालकांच्या शिव्या पण खाव्या लागतात. पण आमचे पालक पण खूप चांगले भेटले आम्हाला. पण त्यांनी व्यवस्थित समजूतदारपणे आम्हालाही समजून घेतलं आणि आम्हाला समजवलं सुद्धा. आणि अशा सपोर्टमुळेच आम्ही सर्वजण आरंभ ढोल ताशा पथकात एकत्राने वादन करतोय. एवढंच नाही, संपूर्ण रात्रभर APL म्हणजे आरंभ प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा खेळली जायची. असा दंगा आणि अशी मस्ती रात्रभर कधीच आणि कुठेच दिसणार नाही. जेव्हा खेळून वादक घरी जात असत तेव्हा घरच्यांच्या शिव्या खायला लागायच्या. पण दुसऱ्या दिवशी तेवढ्याच कौतुकाने आणि प्रेमाने ते आम्हाला सरावाला जाण्यासाठी प्रोत्साहित करायचे. आणि आमचे वादक पण लई भारी आहेत राव. मंदिर स्वच्छ करण्यामध्ये असू दे किंवा अनाथ आश्रमामध्ये जेवण देण्यामध्ये असू दे किंवा झाडे लावण्यात असू दे, कधीच मागे हटत नाही. पण या पळापळीत दुखापत खूप होते. तरीही पथकासाठी परत त्याच हौसेने कार्यरत असतात. आज संपूर्ण बेळगावात जवळपास 20 पथकं आहेत आणि एका पथकात 200 जरी धरला तर 2400 युवक आज निर्व्यसनी आहेत. कारण सराव करताना आणि वादन करताना पवित्र मनाने हे युवक आपली संस्कृती जपत असतात. आज गर्व आहे आम्हाला आमच्या बेळगावच्या वादकांवर आणि पालकांवर. मित्रांनो, एक खरं सांगू का, आज हा 600 जणांचा आरंभ परिवार एकत्र आलाय आणि आनंदाने संस्कृती जपत आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे. कारण आपले मान्यवर, आपले आमदार साहेब आणि आपले पालक, आज तुम्ही जर आमच्यावर विश्वास ठेवला नसता तर हे सगळं करणं शक्यच झालं नसतं. आमची विनंती आहे, तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही नक्की संस्कृती आणि परंपरेचा अजेंडा मानाने आणि गर्वाने पुढे घेऊन जाऊ. कळत नकळत आरंभ पथकाला केलेल्या मदतीबद्दल, मार्गदर्शनाबद्दल, प्रेमाबद्दल आरंभ ढोल ताशा पथक बेळगाव कायम तुमचा ऋणी राहील. धन्यवाद.